देश पातळीवरती प्रभाव टाकणारी ही बातमी आहे। आपण जातोय थेट दिल्लीमध्ये, कारण दिल्ली हायकोर्टचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात। सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ सुद्धा जारी केलेला आहे। यशवंत वर्माच्या घराला आग लागली होती आणि या आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती, पण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केला होता आणि आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवरती नोटांचा व्हिडिओ अपलोड केलाय। दरम्यान यशवंत वर्मांची अलाहाबाद कोर्टात बदली करण्यात आली आहे। शिवाय या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय जिथे 4 ते 5 जळालेल्या नोटा होत्या। आपल्यासोबत प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी जोडले गेले। प्रमोद, काय सांगाल, पुढची कारवाई कशी केली जाते आणि यशवंत वर्मांनी नेमकं काय जबाब दिलाय? वैष्णवी, आपण जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर या प्रकरणाला आता नवं वळण मिळतंय असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। कारण ज्या पद्धतीनं होळीच्या आदल्या दिवशी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी नोटाचे बंडल सापडल्याचा आरोप झालेला होता, तसे व्हिज्युअल्स देखील समोर आलेले होते। त्यानंतर काल सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी या प्रकरणी त्रिसदस्यीय समिती जी आहे ती चौकशीसाठी स्थापन केली। त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने सांगायचं झालं तर पंजाब आणि हरियाणाचे मुख्य न्यायमूर्ती शील नागू, हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती GS तंदावालिया आणि कर्नाटकचे अनुशिवरामन या तिघांचा समावेश होता। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि न्यायमूर्तींनी स्पष्ट केलेलं होतं की हे 3 जे आहेत न्यायमूर्ती ते त्यांचा चौकशी करतील आणि अहवाल मला सादर करतील। तोपर्यंत वर्मा जे आहेत त्यांच्याकडे कुठलंही न्यायालयीन काम दिलं जाऊ नये अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश न्यायमूर्तीने दिलेले होते। त्यानंतर जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर एकीकडे अग्निशामक दलानं हा जरी दावा फेटाळलेला असला तरी काल जळालेल्या नोटांचे काही बंडल जे आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती अपलोड झालेत आपल्याला बघायला मिळालेलं। त्यामुळे नेमकी या प्रकरणातली सत्यता काय आहे याची उत्सुकता जी आहे ती लागल्यात आपल्याला बघायला मिळते। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी वर्मा यांची बदली उच्च न्यायालयामधून म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयामधून अलाहाबादला केली गेली होती असं सांगितलं होतं, पण मात्र या प्रकरणाशी नोटा जळालेल्या प्रकरणाशी त्याचा कुठलाही संबंध नाहीये असं नंतर सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं बसवलेली चौकशी, नोटांचे समोर आलेले व्हिज्युअल आणि त्यांची झालेली बदली या 3 वेगवेगळ्या घटनांमुळे वेगळ्या प्रकरणाची चर्चा जी आहे एकंदरीतच आपण पाहतोय प्रमोद की ती त्रिसत्रीय समिती आता नेमण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। नेमकं पुढे काय होत आहे, या समितीच्या कारवाईतून काय समोर येत आहे आणि यावरती जे यशवंत वर्मा आहेत न्यायमूर्ती त्यांचं स्वतःचं काय म्हणणं पाहावं लागणार आहे। आपल्याकडून प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।